आणि एकच रिव्ह्यू हा आपल्याकडे आहे. कॅमेरा अँगल पण एकच आहे किरण, त्यामुळे मात्र तुम्हाला ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन जो आहे तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. इथे जर आपण आता पाहू शकला तर पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण एकावन्न धावा या आता झालेल्या फलकावर 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा खराब लेंथवरती मात्र गोलंदाजी जियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये निर्माण झालेला आहे ट्विस्ट. 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. जिया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा आता या वेळेला बॅटिंग टीम कडनं पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी झाली आहे. येस, इट इज द फेअर डिलिव्हरी. इथे योग्य चेंडू इथे पाहायला मिळतोय. रिव्ह्यू मात्र गमावलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. आता आपण पाहू शकला तर पुन्हा एकदा रोमांचक मॅच. 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. अगदी चांगल्या प्रकारे या मॅचला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा त्याच लेंथवरती यावेळेला मात्र काम केलंय. इथे जर आपण पाहिलं तर क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलचा थरार हा पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहू शकला तर किशोर नव्याने येत आहेत. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता. काय सुंदर अशी मॅच, अप्रतिम दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. इथे चौकार लगावला जाईल का, की सामना बरोबरीत होईल, की सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पाहूया षटकातील शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र शेवटचा बॉल अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळले. 1 धाव घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला गेलाय. इथे मात्र काय झालंय ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आहेत. इथे पुन्हा एकदा सामना आजच्या दिवसामध्ये दुसरा हा बरोबरीमध्ये सुटतोय. सुपर ओव्हर पुन्हा एकदा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपली लिस्ट द्यायची आहे. खेळाडू कोण खेळणार आहेत, गोलंदाज कोण असणार आहे सुपर ओव्हर मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या धावत धावत इथे आणि प्लीज आम्हाला लिस्ट मध्ये नावं लिहून द्यायची आहेत. सफाळा प्रीमियर लीग 2024 मध्ये रंगतदार अशा लढती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. सकाळी ज्या वेळेला मी ट्रेन मधून येत होतो, आशु सरांची आणि आमची चर्चा झाली होती. आशु सरांनी म्हटलं होतं की आजचा ग्रुप जो आहे हा खूप चांगला ग्रुप आहे आणि आज खूप चांगल्या मॅच होतील. आणि आता देखील आपण पाहतोय दुसरी सुपर ओव्हर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन
दोन्ही संघाचे कर्णधार इथे या कॉमेंट्री बॉक्स जवळ आणि आपल्या प्लेयर्सची नावं द्या लगेच. जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन्स इथे या लगेच सुपर ओव्हर खेळला जाईल कारण हा तिसरा सामना आहे. आज आपला 6 सामन्याचा शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी जरा त्वरित करा, त्वरित आपण यायचं आहे. दोन कॅप्टन्स हॅलो, रोहित ट्रान्सपोर्ट. चला आपल्या फलंदाजांची नावं आणि एक गोलंदाजची नावं प्लीज लगेच द्यायची. कॅप्टन SP बॉईज, मेंटॉर शुभम पाध्ये, प्लीज आपल्या प्लेयर्सची नावं. ओव्हर इथे पुन्हा एकदा पाहायला मिळते. चला फील्ड लावून घ्या, जास्त वेळ तिथे घेऊ नका. आणि सुमित आणि गोलंदाज असणार आहे रोहित ट्रान्सपोर्ट कडनं युवराज. त्याचबरोबर आता गोलंदाजी हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती सुपर ओव्हर मध्ये जिया. चला जास्त वेळ घेऊ नका, अजून आजच्या शेड्यूल मधील आपण तिसरी मॅच खेळत आहोत. थोडस बऱ्याच उशिराने आपण मात्र चाललोय आपल्या शेड्यूलच्या. अमित पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल घेऊन येतोय. पहिल्याच बॉल वरती चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावा इथे पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाल्या. सुपर ओव्हरचा हा थरार सफाळ प्रीमियर लीग 2024 सीझन 1. अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र आपल्याला हे क्रिकेट अनुभवायला मिळत आहे. सुपर ओव्हरचा हा दुसरा बॉल. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय, दिशा दिली आहे, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
अगदी योग्य पद्धतीने चेंडूवरती नजर ठेवून होते अमित पाटील आणि या 6 धावांनी धावसंख्या रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 8. ओव्हरमधील तिसरा बॉल घेऊन तयार पुन्हा एकदा जिया. यावेळेला मात्र डाव्या स्टंप वरती लेग स्टिक वरती येऊन अटॅक केलाय. चांगला बॉल टोक क्रशिंग यॉर्कर. त्याचं उत्तर अमित पाटील कडे नव्हतं. क्लीन बोल्टच्या माध्यमातून अमित गॉन बॅक टू डग आउट. थँक्यू. काय अनप्लेबल बॉल जियाने या ठिकाणी हाताळला. आता आपण पाहू शकाल तर या फलंदाजाला विकेट टिकवणं गरजेचं आहे. धावा करणं देखील गरजेचं आहे कारण की आता बॉल या सुपर ओव्हर मधील बाकी आहेत 3. धाव संख्या आपण पाहताय तर सद्य स्थितीला झाल्यात स्कोर कार्डवर 8. आजच्या दिवसातील ही सुंदरशी मॅच सुपर ओव्हरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाली. 55 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 54 धावा स्कोर्स लेवल मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर हा सुपर ओव्हरचा थरार आपण इथे अनुभवतोय. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूला अडवतायत. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का परंतु एकाच धावेवरती इथे समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या एका धावेने धाव संख्या धाव फलकावरती आता झालेली आहे 9. इथे आपण पाहताय जे थेट प्रक्षेपण चालू आहे 6 सिस्टर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. इंटरनेटचा थोडस बिघाड काहीतरी झालाय आणि त्यामुळे थेट प्रक्षेपण जे आहे ते मात्र होत नाहीये. थांबलं गेलंय. रेकॉर्डिंग चालू आहे. याकडे मात्र सर्वांनी लक्ष द्या. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर चेंडू जातोय खूपच बाहेर आणि वाईट बॉल आणि या वाईट बॉलने 10 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. सुपर ओव्हरचा थरार सफाळे प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार जिया. वॉट अ बॉल. अगदी चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा जियाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण 2 रन पाहिले. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर विकेट देखील पाहिली. त्यानंतर 1 रन देखील पाहिला. त्यानंतर वाईट बॉल आणि त्यानंतर हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल झालेले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे. रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धाव फलकावर 10. कातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र बॅट चेंज. किरण या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ यावेळेला मात्र झेल हा टिपला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 10 धावा झालेल्या आहेत. 11 धावांचं लक्ष समोर ठेवलं. चला घाई करा. लगेच आपले 2 बॅटर्स मैदानाच्या दिशेने लगेच पाठवायचे आहेत. चला लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वेळ तिथे घेऊ नका. 2 फलंदाज किरण गुरुद्वान अँड टीम कपासे लायन्स 2 फलंदाज लगेच आपण मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. बॅटर्सची नावं जर आपण पाहिली तर आता बॅटर्स कपासे लायन्स कडनं किरण गुरुद्वान, ऋषी पाटील आणि सिद्धार्थ पवार अशी नावं होती. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. खूपच उशिराने आजचं शेड्यूल हे सुरू आहे. 11 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं होतं. आता त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता 2 बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने या. प्लीज वेळ दौडू नका.
कारण की अजूनही 3 मॅचेस या पेंडिंग लिस्ट मध्ये आहेत आजच्या शेड्यूल मधल्या आणि जवळजवळ घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 2:45 हे वाजत आले आहेत. चला अमित पाटील आणि टीम चर्चा टीम मीटिंग आता नकोय, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा आणि 2 फलंदाज कपासे लायन्स टीम आपण देखील लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा. मैदानाला सांगतोय मी खरं खरं, सार सांगतोय मी खरं खरं. आज सफाली शहराचा चाकवाडी चषक भरलाय 1 नंबर. आज सफाली शहराचा चाकवाडी चषक भरलाय 1 नंबर. चला किरण थोडंसं वॉर्मअप करत लगेच या मैदानावरती क्रीजवरती 2 फलंदाज आपण पाहू शकाल. एका बाजूला ऋषी दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत आहेत किरण गुरुद्वान. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. सुपर ओव्हर चा थरार कोण जिंकेल हे बॅट आणि बॉल मधील द्वंद्व युद्ध आता पाहणं आहे खूपच गरजेचं. किरण गुरुद्वान येतोय स्ट्रायकिंग एंड वरती, ज्यांना आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बहारदार कामगिरी केली आहे, परंतु या सुपर ओव्हर मध्ये काय होईल ते देखील आता पाहणं खूप गरजेचं आहे. सुपर ओव्हरचं हे षटक घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती युवराज वैती. पहिला बॉल या इनिंगचा युवराज घेऊन येतोय. किरणच्या बॅटमधनं पहिल्याच बॉल वरती खेळला गेलाय अप्रतिम असा षटकार. मैदानी गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार. आहे पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार. आहे पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार. थँक्यू सो मच. किरण गुरुद्वानचं स्तुती सुमन उधळवणारं हे गीत पाहायला मिळतंय. इथून मात्र आता गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी ही करावी लागेल. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या पहिल्याच बॉलवरती 6 न वधारली जाते. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार. इथे मात्र अलॉंग द ग्राउंड यावेळेला मात्र चेंडूला खेळले. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये, चेंडूवरती येत आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. कपासे लायन्स या संघाची 7 धावा. जिंकण्याकरिता अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. ऋषी पाटील आता स्ट्रायकिंग एंड वरती येत आहेत. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजाला यावं लागेल. युवराज वैती पुन्हा तयार. त्यावेळेला आपण पाहू शकला तर चेंडू खूपच बाहेर जातोय आणि वाईट बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं झाली आहे. तिसऱ्या पंचांची इथे घेतली गेली आहे मदत. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. येस, आणि या व्हाईट बॉलने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 8. आता मात्र आपण पाहू शकलात 4 चेंडू यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने खेळले. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि यावेळेला आपण पाहू शकलात तर येतोय विजयी चौकार.
इथे जर आपण पाहू शकला तर विजय ठरलेला संघ हा आपण पाहतोय कपासे लायन्स. रोहित ट्रान्सपोर्ट संघानं अगदी चांगला खेळ केला आणि या सुपर ओव्हरच्या या खेळामध्ये विजय ठरलेला संघ आपण इथे पाहिला कपासे लायन्स. आणि मॅन ऑफ द मॅच जर या सामन्याचा कोणी ठरलाय